यात्रा निघणार असल्याचं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जाहीर केलंय आणि या अनुषंगाने लक्ष्मण हाके मराठवाड्यातील जिल्ह्यात बैठका घेत आहेत। जरांगेंच्या आंदोलनाला ओबीसीनं काउंटर आंदोलन हे नसून मुंबईत जाऊन ट्रॅफिक जाम केलं जाणार नाही। आमचं आंदोलन व्यवस्थेला चॅलेंज करणार नसून संविधानाला धरून असणार आहे असं हाकेंनी म्हटलंय। पवार फॅमिलीच्या हातामध्ये महाराष्ट्रातल्या 400 संस्था आहेत, 400 पेक्षा जास्त संस्था आहेत आणि त्याच्या अध्यक्ष पवार फॅमिली आहे। आणि मग दुसरी पदं तुम्हाला माहितीच आहेत, शरदचंद्रजी पवार देशाचे नेते, सुप्रिया सुळे खासदार, आमचे अजितदादा उपमुख्यमंत्री, ब्रिटिश ईस्ट इंडिया नाईक कंपनी तुमची, कुठला सोशल जस्टिस? ज्या सासूसाठी आम्ही वाहिलं राहिलो तीच सासू तुम्ही आमच्या बोकांडी बसवलेले मुख्यमंत्री महोदय साहेब। आम्हाला हे अपेक्षित नव्हतं तुमच्याकडून। कुठं गेला माधव? कुठं गेला ओबीसी डीएनए तुमचा? करा ना सर्वे एखादा, नोंद शोधणार का शिंदे समिती ओबीसीचं सर्टिफिकेट देणार? हे प्रश्न मिळाले पाहिजेत, या प्रश्नाची उत्तर मिळाली पाहिजेत। नोकऱ्यांमधला रोस्टर पाळला जात नाही, नोकर भरतीमध्ये रोस्टर पाळला जात नाही, बदलीच्या धोरणामध्ये रोस्टर पाळला जात नाही। तीच माणसं जर गावगाड्यातल्या बलुत्याच्या आलुत्याच्या भटक्यांच्या या प्रतिनिधींच्या विरोधामध्ये उभी राहिली तर त्या स्पर्धेमध्ये ही टिकतील का लोक? पवार साहेब नाही आवडलेलं ओबीसींना, कारण तुम्ही एका बाजूला झरांगेंना एवढं रसद पुरवली, त्यांचं संपलेलं आंदोलन तुम्ही उठवून बसवलं आणि तुम्ही आता मंडल यात्रा काढताय। कळलेलं नाही ह्या महाराष्ट्रातल्या ओबीसींना। सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसात मुसळधार पावसाने